21व्या शतकात आपण जगतोय, माणूस चंद्रावर पोहोचतोय, तंत्रज्ञान आकाशाला भिडतंय, पण कर्जत तालुक्यातील चिंचवली हद्दीतील बार्डी गावात आजही लोकांची लढाई पाण्यासाठी सुरू आहे. पाणीच नाही, लाईनच बंद आहे. तरी किती 2 महिने 3 महिने 5 वर्ष महिने आलं. वर्ष झालं पाणीच नाही. तुम्ही पाणी कुठून आणतात? आम्ही तिकून जागाशी वाटतो. मग कुणाचा राहिला असला ना जा भरून मग तिथनं आणायचं. नदीवशी आणा नदीवरती एक हांड्यामध्ये हे संडास जातं ना घरात करते काय करता यांचं वय येतं नदीवरून पाणी आणायला. बरोबर आहे. मग महिनाभर नळ कोरडे पडतात आणि शेवटी आपल्या मायमाऊलींना डोक्यावर हंडे घेऊन कधीतरी येणाऱ्या बोरवेलच्या पाण्यासाठी भांडण करावं लागतं. त्यांच्या डोळ्यात तहान स्पष्ट दिसते, पण करणार तरी काय? कित्येक वेळा ग्रामपंचायतीच्या दारात फेऱ्या मारल्या, अर्ज दिले, विनंत्या केल्या, पण हातात आलं तरी काय? ते फक्त आश्वासन. आम्ही ग्रामपंचायत मध्ये जातात बाया मिळून सगळ्या, तरी ते पण नाही काय लक्ष देत. लक्ष देत ते नाही. दुसरे 2 दिवसात बघायला येतात, त्या फेरीला मात्र फास सोडतात. मग आहे ते आहे त्यांचं. आणि पुन्हा रिकामे हंडे. निवडणुका आल्या की नेते दारात येतात, हात जोडतात, स्वप्न दाखवतात, पण निवडणुका संपल्या की गावही विसरलं जातं का? विविध राजकीय पक्षांनी वैयक्तिक बोरवेल मारून दिल्या भले, पण त्या सुद्धा निकामीच. ज्याही पाणी सोडतं त्याला समजायला पाहिजे ना, कुठून पाणी सोडायचं का कुठून राहायचं. चिंचवलीमध्ये एकदा घ्या, बार्डीमध्ये 1 दिवस द्या, असं पण नाही त्यांचं. सगळीकडे सारखं सोडतो पाणी, तो बार्डीमध्ये पाणीच येत नाही. प्रशासक दुर्लक्ष करीत असल्याचे गंभीर आरोप गावकरी करतात. लोकांना कपडे धुण्यासाठी नदीवर जावं लागतं, पण ती नदी इतकी दूषित झाली आहे की पाणी वापरणं सुद्धा धोकादायक झालंय. गावकऱ्यांची मागणी साधी आहे. बार्डी गावात स्वतंत्र पाणी लाईन हवी. चालू लाईनवर अनधिकृत कनेक्शन दिल्यामुळे पाणी कमी दाबाचे आणि अपुरं येतं, असे गंभीर आरोप गावकरी करतायत. ग्रामस्थ बार्डीच्या पाण्याच्या समस्या बाबत बोलायचं झालं तर बार्डीमध्ये पाणी एवढा प्रेशरला होता की बार्डीच्या गावाचे कॉक पण राहत नव्हते. पण आजच्या स्थितीला बघायला गेलं तर बार्डीला एक महिनाभर पाणी येत नाही. मध्ये आला तर एखाद दिवस पाणी आला, तोही अगदी लो प्रेशरचा येतो. याला कारण एकच आहे की बार्डीचा लाईनला जे अनधिकृत जे कनेक्शन बसवले ते काढून टाकावेत. तसेच प्रशासक जो आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जो नेमलेला आहे तो इथे लक्ष देत नाही. बॉडी नसल्या कारणानं त्याच्यावर कोणाचा प्रेशर नाही आहे आणि बार्डी गावाचा प्रेशर जेणेकरून वाढवता येईल यासाठी आम्ही वेळोवेळी कंप्लेंट करूनही तिकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि याच्याकडे प्रशासकाने लक्ष द्यावं ही आमची ग्रामस्थांची विनंती आहे. मग कशाचा विकास सांगता तुम्ही? रस्ते, इमारती, योजना याचा काही अर्थ आहे का? जेव्हा गावात पिण्याचं पाणीच नाही, बार्डी गाव भीक मागत नाहीये, ते फक्त हक्क मागतंय, जगण्यासाठी लागणारं पाणी मागतंय. कारण प्रत्येक रिकामा हंडा हा फक्त पाण्याचा नाही तर व्यवस्थेच्या अपयशाचा आवाज आहे.